पुढची विशेष बातमी आपण बघूया। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। भाजप आमदारांच्या माध्यमातून शिवसेना उमेदवारांना एबी फॉर्म दिले असल्याचा आरोप करणारा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली। दरम्यान शिवसेनेचे संपर्क मंत्री राजन साळवी यांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत। धाराशिवमधील शिवसेना भाजपकडून हायजॅक, चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटपाचा आरोप। राजन साळवींनी आरोप फेटाळले। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले। अशातच धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला। यावरून शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक वादही झाला। दरम्यान शिवसेनेचे धाराशिवचे संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे पदाधिकारी अविनाश खापे यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। यात शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भाजप आमदारांच्या मुलाकडून वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब। लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। बघा, अजित पिंगळे तिथे होते, लक्षात ठेवा। अजित पिंगळे कुठली जबाबदारीच नाही हो। अजित पिंगळे राणा पाटलांचा माणूस आहे। विधान आता ते तुम्ही म्हणून 26 तारखेला येतात ना प्रताप सरनाईक साहेब, त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो, आपण बघूया। शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी अविनाश खापे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी पक्षाकडे केली आहे। काय केलं आम्हाला माहित नाही, ह्याचं स्पष्टीकरण स्वतः संपर्क प्रमुख असणाऱ्या राजन साळवी साहेबांनी देणं आवश्यक आहे। आणि ह्याच्यावर आम्ही साहेबांना सांगणार, एकनाथ शिंदे साहेबांना, साहेब ह्याच्यावर चौकशी समिती नेमा, आणि शिवसेनेची तिकीट बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या, बीजेपीच्या पदाधिकाऱ्याच्या, राणा पाटलांच्या पुत्राच्या हातात जातात कशा, ह्याचा आम्ही जाब विचारणार आहेत। शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्यानं हा आरोप केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे। या घटनेनंतर संपर्क प्रमुख राजन साळवींशी आम्ही फोनवरून संपर्क साधला। यावेळी बोलताना त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। चुकीची माहिती दिलेली आहे। शिवसेना भाजपची युती या धाराशिव जिल्ह्यामध्ये वरिष्ठ पातळीवर झालेली आहे, आणि त्याकरता शिवसेना भाजपा युतीचे दोन्हीकडचे पदाधिकारी एकत्र बसून त्या संबंधीचे जागा कुठच्या भाजपला कुठच्या सेनेला असा निर्णय बसून झालेला आहे, आणि त्या संबंधीचे एबी फॉर्म हे आम्हीच आमच्या उमेदवारांना दिलेले आहेत। आम्ही कुठचे एबी फॉर्म राणा पाटील असतील किंवा अन्य कोणाला दिलेले नाहीत, आम्ही आमच्या उमेदवारांना आमचे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीनं हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्यावर होत असलेले आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचा दावा करत त्यांनी साळवींची पाठराखण केली। काही बातम्या ह्या पेरलेल्या असतात, आणि त्या पेरलेल्या बातम्या जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या असतात। खरं तर तिकडे धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली, आणि जागा वाटपामध्ये एखाद दुसऱ्या जागेची अदलाबदल ही होत राहते, आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले, त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे। धाराशिवमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेतले मतभेद उघड झाले होते। आता पुन्हा एकदा धाराशिवमधील महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। शिवसेनेनं केलेल्या आरोपांमुळे धाराशिवमधील शिवसेनेतील मतभेदही चव्हाट्यावर आलेत। आता यामुळे धाराशिवमधील राजकारण तापलंय।
बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी.